खमंग, चविष्ट आणि पौष्टिक झटपट होणारा नाश्ता, कांद्याचे पराठे. नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय चवदार असा नाश्ता, कांद्याचे पराठे. चला तर मग सुरुवात करूया. मी इथे 3 ते 4 कांदे घेतलेले आहेत. हे आपल्याला छान असे चॉप करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे चॉपर असेल तुम्ही चॉपरनेही कट करून घेऊ शकता. मी इकडे यांना बारीक छान कट करून घेत आहे. ज्यांची मुलं शाळेमध्ये जातात त्या प्रत्येक आईला रोजच प्रश्न पडतो की आज डब्याला काय देऊ. त्यांच्यासाठी ही एकदम बेस्ट रेसिपी आहे आणि ही मुलं खूप आवडीनं खातात. माझा मुलगा पण खूप आवडीनं खातो. तुम्हीही नक्की एकदा ट्राय करून पहा, डब्बा फिनिश होऊन येईल. इकडे मी सर्व कांदा मस्त असं बारीक चॉप करून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इकडे छान अशी हिरवीगार कोथिंबीर भरपूर सारी घेत आहे. ती पण आपल्याला छान बारीक कट करून घ्यायची आहे. आता हा कांदा आणि कोथिंबीर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. अतिशय कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे. भाजीपाला काही नसेल तेव्हाही आपण ही बनवू शकतो. हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. यात आपण आता टाकूया 7 ते 8 पान कढीपत्त्याचे. ते आपल्याला थोडेसे असे तुकडे करून घ्यायचे आहे. कढीपत्ता घालून घेऊया. यात आपल्याला काही मसाले, लाल तिखट, हळद, धनेपूड, लसूण, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चम्मच तीळ. तीळ एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही तर नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे. आणि शेवटी बारीक केलेला जिरा आणि ओवा. जिरा आणि ओव्याचं फ्लेवर एकदम छान येतं या पराठ्यांमध्ये. हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली स्टफिंग तयार आहे. सकाळच्या घाईमध्ये अतिशय झटपट असा तयार होणारा हा पराठा डब्यासाठी खूप छान रेसिपी आहे. पराठ्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. इकडे मी गव्हाचं पीठ आणि त्यात थोडंसं मीठ घालून घेते आणि आपण जसं पोळ्यांना पीठ मळून घेतो त्याच पद्धतीत मी पीठ मळून घेत आहे. पीठ छान मळून घेत मी याला थोडासा तेलाचा हात लावून घेते आणि 10 मिनिट रेस्टवर ठेवते. दहा मिनिट झालेले आहेत आणि आपलं पीठही सॉफ्ट झालेलं आहे. आता मी हे पराठे बनवायला घेते. एकीकडे मी गॅसवर तवा गरम व्हायला ठेवलेला आहे. छोटे छोटे पिठाचे उंडे घेत आपल्याला थोडी थोडी स्टफिंग यामध्ये भरून घ्यायची आहे आणि हवे त्या आकारामध्ये पराठे लाटून घ्यायचे आहेत. स्टफिंग भरून झाल्यावर पिठाचं तोंड असं चांगलं आपल्याला लॉक करायचं आहे आणि ते वरच्या साईडनं ठेवत आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे, म्हणजे ते पराठा फुटणार नाही. कांदा आपल्याला जास्त बारीक कट करायचा आहे, म्हणजे पराठे छान होतील, फुटणार नाहीत. इकडे माझा तवा गरम झालेला आहे. तर हा पहिला पराठा मी शेकायला वर टाकलेला आहे. गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवून आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत हे पराठे छान असे शेकून घ्यायचे आहेत. तोपर्यंत मी इकडे दुसरा पराठा घेत आहे. सेम ट्रिकनं मी हे पराठा त्यात स्टफिंग भरून घेते आणि पिठाचं तोंड लॉक करून हा गोल असा पराठा लाटून घेते. जास्त प्रेस करून आपल्याला लाटायचं नाही आहे. आरामात हळूहळू आणि छोटे छोटे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. पराठ्याला मी इकडं तेल लावत आहे. तुम्ही तूपही लावू शकता तुमच्या आवडीनुसार.
अगदी झटपट असे होणारे हे पराठे आहेत आणि शक्यतो हे पराठे फुटतच नाहीत. आपल्याला फक्त कांदा बारीक चॉप करून घ्यायचा आहे आणि एकदम क्रिस्पी चविष्ट असे पराठे तयार होतात. तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या पराठ्याला. असे झटपट मी सर्व पराठे बनवून घेते आणि पराठा शेकताना पूर्ण रूममध्ये असा मस्त सुगंध दरवळत होता. हे पराठे तुम्ही दही, टोमॅटो सॉस किंवा लोणचं, सपकवरण यासोबत पण सर्व करू शकता. तुम्हाला पण जर अशा झटपट रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी नक्कीच आणत राहील. तयार आहेत आपले आजचे कांद्याचे पराठे. आमच्या इथे तर हे सर्वांना खूप आवडतात. तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडतील. रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.